हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सईज क्रिएशन. तर मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता घरच्या घरी डोनट कसे बनवायचे. तर त्याचे 2 पार्ट होते. तर फर्स्ट पार्ट मी अपलोड केलेला होता आणि हा सेकंड पार्ट आहे. तर ज्यांनी फर्स्ट पार्ट अजून बघितलेला नाही आहे त्यांनी आधी फर्स्ट पार्ट बघून घ्यायचा चॅनलला व्हिजिट करून, त्याच्यानंतर ही पुढची प्रोसेस आहे. तर तो जो आधीचा पार्ट होता त्याच्यामध्ये मी डो कसा बनवायचा हे यापर्यंत तो व्हिडिओ डिटेलमध्ये सांगितलेला होता. तर त्याच्यापुढे आपल्याला काय करायचं आहे की जो डो आपण 1 ते 1.5 तासासाठी आपण त्याला फ्लफी करायला ठेवलेलं होतं, तर तो आता झालेला आहे. आणि त्यानंतर बघा मी असं करत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे जो डो आहे आपल्याला त्याचा. आणि खालच्या बाजूने जे आहे ते असं व्यवस्थित अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे डोनट आपण बनवणार आहेत त्यांना तळा जाणार नाही आणि फ्राय करताना त्याच्यामध्ये तेल जाणार नाही आतमध्ये म्हणून. तर मी खाली थोडंसं मैदा टाकून घेतलेलं आहे आणि वरतीसुद्धा थोडा मैदा शिंपडून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पुढे काय करायचं आहे की जो गोळा आहे त्याला लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि कुठे जास्त कुठे कमी असं करायचं नाही आहे, सगळीकडे एकसारखं आलेलं पाहिजे. तर याची जी थिकनेस आहे ती तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही ठेवू शकतात. मी साधारणतः आपलं एक जे बोट असतं ना, तर बोटाच्या जाडी इतकं हे ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने मी हे लाटून घेतलेलं आहे. आणि तुमच्याकडे जे काही असेल, तुमच्याकडे जर डोनट कटर असतील तर तुम्ही त्यांचा यूज करू शकता. आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी इथे ग्लासचा यूज केलेला आहे. तर एकसारखे आपल्याला डोनट्स कट करून घ्यायचे आहे. तुम्हाला असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण हेल्प होतील. तर त्यानंतर मी काय केलं, एक नोझल घेतला आहे आणि नोझलच्या सहाय्याने आतमध्ये सुद्धा असे छोटे छोटे गोल करून घेतलेले आहेत. तर बघा अशा प्रकारे आपले जे डोनट्स आहेत त्यांचे हे शेप तयार करून झालेले आहेत. तर यांना आता काय करायचं आहे की मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे. आणि यांना वरतून, कारण मैदा आहे तर मैद्याला लगेच आपण जर असं ठेवलं ना तर वरतून एक आवरण येतं कडक. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, वरतून ऑइल अप्लाय करून घेतलेलं आहे. आणि परत आपल्याला काय करायचं आहे, एक 5 ते 10 मिनटासाठी यांना अजून रेस्ट द्यायचा आहे. तर मी त्यासाठी एक वरतून व्हाईट कापड आहे तो टाकून घेतलेला आहे आणि यांना पॅक करून घेतलेला आहे. तर ते झाल्यानंतर एक 10 मिनिटांनी मी त्याला ओपन केलं आहे. आणि आता आपल्याला डोनट फ्राय करायला घ्यायचे आहेत. डोनट फ्राय करताना आपली गॅसची जी फ्लेम असेल ती नेहमी लोच ठेवायला हवी. जर तुम्ही स्टार्टिंगलाच खूप फास्ट केली तर जे डोनट आहेत ते वरतून तर झालेले दिसतील ब्राऊन, त्यांना कलर एक आलेला असेल, पण आतमधनं ते पूर्ण कच्चे राहिलेले असतात किंवा प्रॉपरली ते बेक झालेले नसतात. त्याच्यामुळे केव्हाही फ्राय करताना लो फ्लेमवरती काम करायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे मी एक डोनट टाकून सगळे डोनट हे फ्राय करून घेतलेले आहे. तर फ्राय झाल्यानंतर यांना आपल्याला थोडा वेळ म्हणजे एक अर्धा तास पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. डोनट हे गरम असतानाच आपल्याला त्यांना चॉकलेटमध्ये डीप करायचे नाही आहेत, त्यांना पूर्णपणे व्यवस्थित गार होऊ द्यायचे आहे. तर इथे अशा प्रकारे मी सगळे जे डोनट आहेत ते फ्राय करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला याच्यामध्ये काही क्युरी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला काही अजून दुसरे व्हिडिओज बघायचे असतील तर त्याचीसुद्धा तुम्ही मला कमेंट करा, ते सुद्धा मी नक्कीच चॅनलला अपलोड करेल. तर पूर्ण डोनट फ्राय केल्यानंतर मी इथे तुम्हाला चॉकलेट, जे आपण चॉकलेटमध्ये डोनट डीप करतो ना, तर त्याचीसुद्धा प्रोसेस मी इथे दाखवलेली आहे. तर इथे मी डबल बॉइलिंग पद्धतीने जी चॉकलेट आहे ती मेल्ट करणार आहे. तर यासाठी मी इथे डार्क कंपाऊंड यूज करते आहे. तुम्ही कुठलीही चॉकलेट यूज करू शकता, डार्क कंपाऊंड, व्हाईट कंपाऊंड म्हणा किंवा मिल्क कंपाऊंड कुठलीही चालते. तर इथे अशा प्रकारे डबल बॉइलिंग
पद्धतीचा यूज करून मी चॉकलेट ही मेल्ट करून घेतलेले आहे. ही प्रोसेस खूप सिंपल असते. फक्त खाली मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्या पाण्याला उकळी येऊ दिलेली आहे आणि वरती बॉईल ठेवून आपल्याला फक्त चॉकलेट ही मेल्ट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी डीप केलेल्या आहेत. प्रत्येक 2 ठाम चॉकलेटमध्ये डीप करून घेतलेलं आहे आणि डिझायनिंग ही तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात. तुम्ही त्यावरती स्प्रिंकल्स यूज करू शकतात किंवा इथे आता मी व्हाईट चॉकलेट घेतलेलं आहे, त्याला मेल्ट करून घेतलं आहे आणि फक्त त्याला इकडे तिकडे स्प्रेड केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही टूथपिकचा यूज करूनसुद्धा डिझायनिंग करू शकतात. जशी तुम्हाला हवी असेल तशी तुम्ही डिझायनिंग करू शकतात. तर अशा प्रकारे आपले हे डोनट रेडी आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर आवडत असेल माझे व्हिडिओ तर नक्कीच कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.